याच्यामधला अ हा भेटी लागे जीवा हा अभंग पाहिलेला आहे, त्याचे प्रश्नोत्तरही पाहिलेली आहेत. तर आज आपण त्यामधला दुसरा भाग, दुसरा अभंग, संत कृपा झाली, संत बहिणाबाई यांनी अतिशय सुंदररित्या कसं आपल्या जो वारकरी संप्रदाय आहे, मी कालच सांगितलं की वारकरी संप्रदाय आपण कुणाला म्हणतो, आणि जे विठ्ठलाची भक्ती करतात, विठ्ठलासाठी पायी पायी दुरून पूर्ण महाराष्ट्रातून, काही वेळा पंजाब मधून सुद्धा विठ्ठलाच्या भक्तीसाठी, विठ्ठलाला भेटण्यासाठी पंढरपूरला लोक येत असतात, त्यांना आपण वारकरी म्हणत असतो. तर हे भागवत धर्माचा स्वीकार केलेले आणि विठ्ठलाचा नाम जप कीर्तन करणारे असे जे लोक असतात, त्यांना आपण वारकरी संप्रदाय म्हणत असतो. आणि या वारकरी संप्रदायामध्ये जो मोलाचा वाटा आहे तो आहे संत जे होऊन गेलेत, त्यांनी आपल्या पुढं जे आदर्श ठेवलेले आहेत त्याच्यावरती आपण विचार करून आचरण करायला हवं, अशा प्रकारे हा वारकरी संप्रदाय असतो. तर पाहूया आपण आता दुसरा अभंग पाहूया, संत बहिणाबाई यांनी लिहिलेला संत कृपा झाली. संत बहिणाबाई खूप मोठ्या संत, तसंच अनेक त्यांनी कविता ज्या त्यांच्या बोली भाषेत, म्हणजे एक ग्रामीण भाषा जे असते, अगदी साधी सोपी सरळ, कुठलाही आडपडदा न ठेवता स्वतःच्या भाषेमध्ये त्यांनी कविता लिहिल्या. आणि त्या कविता एवढ्या प्रसिद्ध झाल्या कारण त्यांनी या मनुष्य जीवनातील जीवनशैलीचे स्पष्ट चित्रण त्या आपल्या कवितेतून करत असतात. आणि त्यामुळे ती कविता आपल्या हृदयाला तेवढीच भिडणारी असते. त्यामुळे अशा भरपूर त्यांच्या कविता आहेत ज्या आपल्याला पाहायला मिळतील, प्रसिद्ध झालेल्या आहेत. आणि खूप त्यांचा या वारकरी संप्रदायावरती पण काही अभंग त्यांनी लिहिलेले आहेत. तर यामध्ये त्यांचा स्वतःचाही बहुमूल्य वाटा आहे. तर पाहूया त्यांचा आपण अगोदर परिचय पाहूया. संत बहिणाबाई यांचा जन्म 1668 साली झाला आणि त्यांचा मृत्यू 1700 साली झालेला आहे. त्या वारकरी संप्रदायातील संत कवयित्री आहेत. तर त्या वारकरी संप्रदायातील काय आहेत? संत कवयित्री आहेत. संत तुकाराम यांच्या शिष्य आहेत. त्या कालच आपण जो संत तुकाराम यांचा अभंग पाहिला, त्या संत तुकारामांच्या त्या शिष्या होत्या. ओव्या, श्लोक, आरत्या इत्यादी रचना त्यांच्या प्रसिद्ध आहेत. तर त्यांनी काही ओव्या लिहिलेल्या आहेत, काही श्लोक लिहिलेले आहेत, काही आरत्या. ओव्या म्हणजे जे सकाळी आता कसं आपण जे धान्य आहे ते गिरणीतून दळून आणत असतो, पण सुरुवातीला कसं असायचं की ज्या गृहिणी असायच्या त्या पहाटे उठून जात्यावरती गाणी ओव्या म्हणत म्हणत त्या दळण दळत असायच्या. प्रत्येक दिवशी आपल्या परिवारासाठी लागणार जे पीठ आहे ते त्या धान्य आपल्या स्वतःच्या घरी जात्यावरती दळून त्या तयार करत असत. आणि त्या सकाळी ज्यावेळेस हे दळण दळत असत, धान्य त्या जात्यावरती दळत असत, त्यावेळेस काही गाणी म्हणत असत. आणि त्या गाण्यांनाच काही आपण ओव्या असं म्हणत असतो. तसेच श्लोक आहेत. श्लोक म्हणजे जे आपण संध्याकाळी दिवाबत्ती करतो, दिवा लागण होते त्यावेळेस काही शुभंकरोती म्हणून असेल किंवा काही मनाचे श्लोक असतील संत रामदास यांचे, अशाच प्रकारे या संत बहिणाबाई यांनी काही श्लोकही लिहिलेले आहेत. आणि आपण भगवंतांना आळवण्यासाठी जी आरती करत असतात त्या प्रकारे या आरत्याही त्यांनी लिहिलेल्या आहेत आणि त्या प्रसिद्धही आहेत. संत तुकाराम यांच्या काव्य रचनेचा आणि व्यक्तिमत्वाचा बहिणाबाई यांच्या
काव्य रचनेवर प्रभाव जाणवतो. तर संत तुकाराम हे त्यांचे गुरु असल्यामुळे त्या संत तुकाराम यांच्या काव्य रचनेचा आणि व्यक्तिमत्वाचा जो प्रभाव आहे तोच प्रभाव त्यांच्याही ज्या रचना आहेत, काव्य रचना असतील, अभंग असतील, त्यावरती तो जाणवतो. भक्ती भावनेचा उत्कट आविष्कार हा त्यांच्या अभंग रचनेचा विशेष. तर जी भक्ती भावना आहे, जी आपण या भगवंताला आळवण्यासाठी ज्या उत्कटतेने, ज्या भावनेने आपण भक्ती करत असतो, त्याचा जो आविष्कार आहे तो त्यांच्या अभंग रचनेतून आपल्याला विशेषरित्या पाहण्यास मिळतो. प्रस्तुत अभंगात संत बहिणाबाई यांनी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय रूपी इमारत उभारणीमध्ये संतांचा मोलाचा वाटा कसा आहे याचे वर्णन केलेले आहे. तर पहा, या संत बहिणाबाई यांनी या अभंगात काय लिहिलेले आहे की महाराष्ट्रातील जो वारकरी संप्रदाय आहे त्याने जी इमारत आहे, म्हणजे ही अध्यात्म रूपी इमारत आहे, ज्यामध्ये विठ्ठल रूपी नाम हे वास करत आहे, अशी इमारत या संतांनी बांधलेली आहे, उभी केलेली आहे. त्यामध्ये या संतांचा कसा मोलाचा वाटा आहे तो या संत बहिणाबाई यांनी या अभंगातून वर्णन केलेलं आहे. तर आपण संत कृपा झाली ही पूर्ण अगोदर कविता नीट कशी वाचली जाते त्याचा उच्चार वगैरे सगळ्या शब्दांचा अगोदर आपण पाहणार आहोत आणि मग त्याचा काव्यार्थ एका एका कडव्याचा पाहणार आहोत. संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामा तयाचा किंकर, तेने रचिले ते आवार, जनार्दन एकनाथ खांब दिधला भागवत, तुका झाला से कळस, भजन करा सावकाश, बहिणे म्हणे फडकती ध्वजा, निरूपणा केले बोजा. तर खूप सुंदर असे जी इमारत आपण उभी करत असतो त्यामध्ये त्या इमारतीचा जो पाया आहे तो कुणी केलेला आहे तयार. परत ही इमारत कशी बांधली गेली आहे ह्या सगळ्या गोष्टींचा उत्तमरित्या इथे त्यांनी मांडलेला आहे. तर इथे त्या संत बहिणाबाईंचा आपण कवयित्री परिचय पाहिला होता. आता आपण प्रत्येक कडव्याचा इथे आपण आनंद घेणार आहोत, त्याचा अर्थ इथे पाहणार आहोत. ठीक आहे. तर पहा, संत कृपा झाली. शब्दार्थ संत कृपा म्हणजे काय, आता इथं अभंगाचा आपण भावार्थ पाहत आहोत. शब्दार्थ पहा, संत कृपा म्हणजे संतांचा कृपा आशीर्वाद. इमारत म्हणजे वारकरी संप्रदाय रूपी देऊळ. तर इमारत म्हणजे काय आहे, वारकरी संप्रदाय रूपी जे देऊळ आहे ज्याच्यामध्ये विठ्ठल वास करत आहे अशी इमारत. आणि फळा आली म्हणजे यशस्वी झाली. ठीक आहे. तर पहा, संत कृपा झाली. प्रस्तुत अभंगात बहिणाबाई संतांनी केलेल्या महान कार्याचा गौरव मंदिराच्या रूपकाद्वारे व्यक्त करतात. तर जे संतांनी महान कार्य आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे, आदर्श आहे आपल्यासाठी, त्या कार्याचा गौरव मंदिराच्या रूपकाद्वारे त्या व्यक्त करत आहेत. संतांची कृपा झाली म्हणून वारकरी संप्रदाय रूपी देवालयाची इमारत आकाराला आली. तर संतांची जी कृपा आहे ती झाल्यामुळं काय झालं, हा जो वारकरी संप्रदाय आहे त्या वारकरी संप्रदायाची देवालय रूपी इमारत काय झाली, आकाराला आली, ती बांधली गेली. ठीक आहे. तर पहा,
संत कृपा झाली इमारत फळ आली. तर संत कृपा झाली म्हणजे काय, तर संतांच्या कृपा आशीर्वादाने काय झालं की जी वारकरी संप्रदाय रूपी देऊळ आहे ती इमारत काय झालेली आहे, तिथे उभारली गेली आहे, यशस्वीरित्या आकाराला आली आहे. नंतर ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. तर ज्ञानदेवे रचिला पाया म्हणजे जे ज्ञानदेव संत ज्ञानदेव होऊन गेले. तर आता अगोदर आपण इथे सगळ्या संतांची नावे इथं पाहूयात, म्हणजे तुम्हाला कोणता संत कोण आहे ते इथं लक्षात येईल. तर पहा, हा इथे पहा, संत ज्ञानेश्वर आहेत, संत तुकाराम आहेत, संत नामदेव आहेत, संत गाडगे बाबा आहेत, तसेच संत जनाबाई आहेत, संत एकनाथ आहेत. तर अशा अनेक संतांची कृपा आपल्या महाराष्ट्र राज्याला लाभलेली आहे आणि त्यांचं जे साहित्य आहे तेही तेवढंच उपयोगी आहे. तर संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत गाडगे बाबा, संत जनाबाई, संत एकनाथ, अशी अनेक संतांची परंपरा आपल्या या भूमीला लाभलेली आहे. तर हे सर्व संत आहेत. आता पाहूया कोणत्या संतांनी काय कार्य केलेले आहे इथे इमारत उभारण्यासाठी, बांधण्यासाठी, ते आता आपण पाहूया. तर ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. तर रचणे म्हणजे काय, बांधणे. शब्दार्थ पाहूया इथे. रचणे म्हणजे बांधणे, उभारिले उभा करणे. तर कुठलीही इमारत उभी करणे सोपं नसतं, तर ती उभा करण्याचं काम काय केलेलं आहे, या देवालय म्हणजे देवाचे मंदिर, देवालय, देव आलय. तर आलय म्हणजे काय, मंदिर किंवा राहण्याचे ठिकाण, ठीक आहे, आणि देव, तर देवाचे मंदिर म्हणजे देवालय. तर ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, या इमारतीचा पाया जो आहे संत ज्ञानेश्वरांनी घातला आहे. तर इमारतीचा पाया म्हणजे जो बेस आहे, कुठलीही बिल्डिंग आपण, कुठलीही इमारत आपण बांधत असू, कुठलीही अपार्टमेंट आपल्याला माहिती आहे, तर त्याचा पाया भक्कम असायला हवा, बरोबर आहे. तो आपण अगोदर पाया खणून घेतो. तर आपण काय करतो, त्याचा जो पाया आहे तो भक्कम करण्यासाठी अगोदर आपण तो पाया खणून घेतो आणि मग त्यामध्ये वीट, तसेच सिमेंट, दगड अशा गोष्टींनी तो भक्कम करून घेतो. तर हा पाया जर भक्कम असेल तर आपली जी इमारत आहे ती लॉंग लाईफ म्हणजे खूप दिवस टिकते आणि आपल्या इमारतीला धोका राहत नाही कुठल्याही गोष्टीचा, पाऊस, वादळ, ऊन, या कुठल्याही गोष्टीचा आपल्या इमारतीला तेवढा धोका राहत नाही, जर त्या इमारतीचा पाया, बेस, फाउंडेशन ते जर भक्कम असेल तर. तर या इमारतीचा पाया जो आहे तो कुणी घातलेला आहे, संत ज्ञानेश्वरांनी घातलेला आहे. आणि या देवालयाची उभारणी केलेली आहे. आणि काय केलेलं आहे त्यांनी, हे जे देवालय आहे म्हणजेच देवाचे जे मंदिर आहे ते त्यांनी काय केलेलं आहे, उभं टाकलं आहे, उभारणी केलेली आहे, स्टँड केलेला आहे. याचाच अर्थ वारकरी संप्रदायाचा पाया भक्कम करण्याचे महान कार्य संत ज्ञानेश्वरांनी केले आहे. तर तुम्ही हे मी जे स्क्रीन वरती जो काही मजकूर आहे त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन नंतर तुम्हाला अभ्यास करताना उपयोगी पडू शकतो. तर तुम्ही हे स्क्रीनशॉट घेतले तर तुम्हाला अगदी उत्तमरित्या प्रत्येक कडव्याचा अर्थ व्यवस्थित तिथे
समजून येईल. ठीक आहे. तर पहा, या इमारतीचा पाया कोणी घातलेला आहे? संत ज्ञानेश्वरांनी घातलेला आहे आणि या देवालयाची उभारणी केलेली आहे. याचाच अर्थ वारकरी संप्रदायाचा पाया भक्कम करण्याचे महान कार्य संत ज्ञानेश्वरांनी केलेलं आहे. तर या वारकरी संप्रदायाचा जो पाया आहे तो अधिक भक्कम, भक्कम म्हणजे मजबूत, पाया म्हणजे बेस, आता तुम्ही सांगितलं. तर हा पाया जो आहे तो भक्कम मजबूत करण्याचं महान कार्य कुणी केलेलं आहे? संत ज्ञानेश्वरांनी केलेलं आहे. नंतर नामा तयाचा किंकर तेने रचिले ते आवार. तर पहा, नामा म्हणजे संत नामदेव. ठीक आहे. ते पहा, तर त्यांचं आपण तिथे चित्रही तिथे पाहू शकतो त्या स्क्रीनवरती. तर पहा, हे संत नामदेव आहेत. ठीक आहे. आता शब्दार्थ पाहूयात. किंकर म्हणजे काय? दास, सेवक. तर जो कोणी सेवक असेल, दास असेल, त्याला काय म्हणतो आपण? किंकर. आणि तेने म्हणजे त्याने. तर आणि आवार म्हणजे गाभार, प्रांगण. तर पहा, संत नामदेव या देवालयाचे काय झाले? दास बनले. म्हणजे आपण फक्त इमारत उभी करून उपयोगाचं नसतं, तर त्याला स्वच्छ ठेवणं, त्याला त्याची व्यवस्थित व्यवस्था लावणं तेवढंच गरजेचं असतं. नाहीतर ती इमारत जी आहे ती काय होते? अस्वच्छ राहते. तर संत नामदेव या देवालयाचे काय झाले? दास बनले. त्यांनी या संप्रदायाचे अंगण विस्तारले आहे. तर इमारत ज्या वेळेस आपण बांधत असतो तर नुसतं फाउंडेशन किंवा बेस किंवा पाया घेऊन उपयोगाचं नसतं, तर त्या इमारतीला चांगला आकार देणं तेवढंच गरजेचं असतं. जसं मजूर प्रत्येक वीट, प्रत्येक दगड, वाळू, सिमेंट या सगळ्या गोष्टींचा योग्य वापर करून जसं इमारत उभा करत असतात, आणि इमारत नुसती उभा करून उपयोगाचं नाही, तर त्याचं प्रांगण जे आहे, गाभारा जो आहे, तर तो कसा असायला पाहिजे? आपलं जे इमारत आहे ती कशी असायला पाहिजे, आतून कशी दिसायला पाहिजे, तर जो देवालयाचा आतील गाभारा जो आहे तो किती पाहिजे, कसा प्रशस्त पाहिजे, याचं जे कार्य जे केलेलं आहे ते संत नामदेव यांनी केलेलं आहे. तर त्यांनी काय केलेलं आहे? हे जे अंगण आहे ते विस्तारले आहे. म्हणजेच संत नामदेवांनी स्वतःला विठ्ठलाचा दास मानून संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर पार पंजाब पर्यंत या संप्रदायाचा प्रसार केला आणि त्याला विस्तृत असे आवार मिळवून दिले. तर पहा, जे आपले संत नामदेव आहेत त्यांनी फक्त आपल्या या वारकरी संप्रदायाचा प्रसार फक्त आपल्या महाराष्ट्रातच न ठेवता तो पंजाब राज्यामध्ये सुद्धा तो काय केलेला आहे? तिकडं विस्तारला आहे. त्या पंजाब राज्यामध्ये सुद्धा त्यांनी विठ्ठल भक्त तयार केले, त्यांच्या मनाची जडणघडण केली. त्यांनी भगवंत कसे आहेत हे त्या पंजाब मध्ये जाऊन तिथल्या लोकांना त्यांनी सांगितले आणि ते त्यांच्या या गोष्टीवरती एवढे प्रभावित झाले की त्यांनी परत या विठ्ठलाची भक्ती चालू केली आणि तेही आपल्या या वारकरी संप्रदायात सामील झाले. तर संत नामदेवांनी स्वतःला विठ्ठलाचा दास, म्हणजे ते काय मानत होते? स्वतः विठ्ठलाचा दास आहे, भक्त आहे, सेवक आहे, आणि त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर फार पंजाब पर्यंत या संप्रदायाचा त्यांनी काय केलेला आहे? प्रसार केलेला आहे, प्रचार केलेला आहे. आणि त्याला एक विस्तृत असे आवार म्हणजे प्रांगण किंवा गाभार, म्हणजे केवढं विस्तृत असं ते इमारत त्यांनी उभी केलेली आहे यावरून कळून येतं. तर पंजाब पर्यंत या संप्रदायाचा त्यांनी प्रसार केलेला आहे आणि मोठं अंगण
मोठा गाभारा या इमारतीला त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. तर पहा किती समर्पक आणि किती योजलेले जे त्यांचं कार्य आहे, किती चांगल्या प्रकारे त्यांनी केलेलं आहे, इथं आपल्याला ते प्रत्ययात येते. नंतर हा आता संत एकनाथ महाराजांनी काय केलं ते पाहूया आपण. संत एकनाथ महाराजांचं कसे होते ते इथं दाखवलेलं आहे. आता जनार्दन एकनाथ खांब दिदला भागवत. तर दिदला म्हणजे दिला, आणि जनार्दन भागवत म्हणजे जे जनार्दन स्वामी आहेत, आणि संत एकनाथांनी भागवत धर्माचा भक्कम खांब आधार दिला. तर पहा हा वारकरी संप्रदाय जो आहे आता पर्यंत काय झालं, फक्त आणि फक्त पाया त्या इमारतीचा उभा केला संत ज्ञानेश्वरांनी. नंतर त्याला प्रांगण किंवा केवढी मोठी इमारत पाहिजे याचा जो ध्यास आहे तो घेतलेला आहे संत नामदेवांनी. त्यांनी काय केलं की किती मोठी इमारत असायला पाहिजे, त्याचं प्रांगण किती मोठं असायला पाहिजे, त्याचा विस्तार त्यांनी पंजाब पर्यंत नेऊन ठेवला. तर हे काम त्यांनी संत नामदेवांनी केलं. तर आता संत एकनाथ जे आहेत त्यांनी काय केलं ते पाहूया. या वारकरी संप्रदाय रूपी इमारतीला जनार्दन स्वामी आणि संत एकनाथांनी, म्हणजे जनार्दन म्हणून स्वामी हे पण एक संत होऊन गेले, आणि संत एकनाथ हे पण या भागवत धर्माचा काय केला त्यांनी भक्कम खांब, तसाच त्याला आधार जो देण्याचं काम आहे तो यांनी जनार्दन स्वामी आणि संत एकनाथांनी केला. तर पहा ज्यावेळेस आपण इमारत उभी करत असू, पाया झाला, इमारत किती मोठी घ्यायची ते झालं, पण इमारत बांधत असताना त्याला जे आपण पिलर टाकतो, खांब टाकतो, तेही तेवढेच भक्कम पाहिजे, बरोबर आहे की नाही. आणि मग त्याच्यामध्ये वीट, दगड, सिमेंट, वाळू या गोष्टींचा आपण उपयोग करून काय करत असतो, इमारत बांधत असतो. पण जर हे पिलर जर भक्कम नसतील तर त्या इमारतीला काहीही अर्थ राहत नाही, ती केव्हाही ढासळू शकते. त्यामुळं हे जे पिलर आहेत, खांब जे आहेत, ते तेवढेच भक्कम असणं गरजेचं असतं. तर या वारकरी संप्रदाय रूपी इमारतीला भक्कम खांब आधार कुणी दिलेला आहे, जनार्दन स्वामी आणि संत एकनाथांनी. तर जनार्दन स्वामी आणि संत एकनाथांनी भागवत धर्माचा भक्कम खांब आधार दिलेला आहे. नंतर तुका झालासे कळस भजन करा सावकाश. सावकाश म्हणजे हळूहळू. तर आता इमारत तर उभी झाली आपली, पण या इमारतीचा कळस कोण होणार, कारण कळसही तेवढाच सुबक आणि आकर्षक असायला पाहिजे, तर ती इमारत तेवढीच आकर्षक सुंदर दिसते. तर तुका झालासे कळस म्हणजे जो कळस आहे, शिखर जे आहे त्या इमारतीचं, तर ते कोण झालेलं आहे, संत तुकाराम. आणि ते कसं झालेले कळस, कारण ते भजन करा सावकाश. भजन कसं करायचं, कुठलेही घाई गडबडीनं आपण ईश्वराला आळवायचं नाही, तर त्याच्यासाठी खास वेळ काढायचा आणि मग त्या भगवंताची भक्ती करायची, भजन करायचं, कीर्तन करायचं, म्हणजे त्या भगवंतापर्यंत ते पोहोचते. तर संत तुकाराम जणू या देवालयाचे काय झाले, कळस झाले. त्यांनी या संप्रदायाला परिपूर्ण वैभव प्राप्त करून दिले. तर त्यांनी काय केलेलं आहे की परिपूर्ण जे वैभव आहे ते प्राप्त करून दिलेलं आहे, कुणी, संत तुकाराम यांनी. अशा या देवालयात आपण शांत चित्ताने भगवंताचे भजन करावे. तर या देवालयाचे कळस होण्याचं काम कोणी केलंय, संत तुकाराम यांनी. त्यांनी या संप्रदायाला परिपूर्ण वैभव प्राप्त करून दिले आहे. आता कुठलीही इमारत जर उभी करायची तर त्याला तेवढीच संपत्ती पाहिजे, धनसंपत्ती पाहिजे, पैसा पाहिजे ती उभी करायला. ती अशीच उभी होणार नाही. तर हे वैभव प्राप्त करून द्यायचं काम कोणी केलंय, तर संत तुकाराम यांनी. आणि तो कळसही तेच त्यांनी चढवलेला आहे त्या इमारतीवरती. आणि
अशा या इमारतीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, आता शांत चित्ताने काय करायचं आहे, भगवंताचं भजन कीर्तन त्याला आळवायचं आहे. तर पहा किती छान आपल्या पुढे आदर्श या संत लोकांनी ठेवलेला आहे. पाया ज्ञानेश्वरांनी केलेला आहे. अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी या संत ज्ञानेश्वरांनी आपली संजीवनी म्हणजेच जिवंत समाधी घेतलेली आहे. तर जिवंत समाधी घेतली त्यांनी संत ज्ञानेश्वरांनी, आणि तोपर्यंत त्यांनी भगवद्गीतेचा सार जो आहे, जो आपल्या हिंदू धर्मामध्ये भगवद्गीता सर्वात श्रेष्ठ ग्रंथ मानला जातो, तर हा भगवद्गीतेचा सगळा सार त्यांनी त्या टीका म्हणजे भगवद्गीतेची टीका या पुस्तकामध्ये त्यांनी व्यवस्थित एका ना एका सुभाषिताचा अर्थ तिथे लिहिलेला आहे. तर पहा हे सर्व कार्य जे संत ज्ञानेश्वरांनी केलेलं आहे, अवघ्या वयाच्या 15व्या वर्षापर्यंत सगळं केलेलं आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता, ज्यावेळेस तुम्ही तुमचं बालपणाचं वय असतं त्यावेळेस तुम्ही शाळेत जात असता, अशा वेळेस त्यांना साक्षात्कार होऊन त्या भगवंत भेटीची त्यांनी ओढ घेऊन भगवंत प्राप्ती करून घेतली, म्हणजे एवढ्या कमी वयामध्ये. आणि अवघ्या वयाच्या 16व्या वर्षापर्यंतच त्यांनी आपलं जीवन व्यतीत केलं, आणि नंतर जिवंत समाधी त्यांनी घेतलेली आहे, जी पुणे या जिल्ह्यामध्ये आळंदी या गावामध्ये तुम्हाला ती पाहायला मिळेल. म्हणजे खूप गौरवास्पद असं कार्य या संत ज्ञानेश्वरांनी केलेलं आहे. त्यामुळं त्यांना आपण म्हणतो की ते या इमारतीचा भक्कम पाया आहे. त्यांनी एक आपल्या पुढे आदर्श ठेवलेला आहे की भगवंत प्राप्तीसाठी भक्ती ही कशी करायला हवी, काय करायला हवी. आपण समाजात वागत असताना आपल्या दैनंदिन जीवनामध्ये या परमार्थाचा कसा लाभ घेतला पाहिजे, आपण प्रापंचिक संसार करत असतानाही आपण कसं भगवंत प्राप्तीची ओढ आपल्याला असायला पाहिजे. त्यामुळे एक उत्तम उदाहरण या संत ज्ञानेश्वरांनी दिलेलं आहे. त्यामुळे ते या इमारतीचा पाया झालेले आहेत. नंतर संत नामदेव यांनी काय केलेलं आहे की या वारकरी संप्रदायाचा प्रसार फक्त महाराष्ट्रातच संबंधित न ठेवता त्याचा प्रचार पंजाब राज्यापर्यंत त्यांनी पायी चालत जाऊन केलेला आहे. म्हणजे पहा किती त्यांच्या मनामध्ये केवढी प्रचंड अशी ओढ आहे या वारकरी संप्रदायाबद्दल, किती त्यांच्या मनामध्ये या वारकरी संप्रदायाबद्दल एक प्रकारे आपण असं म्हणू की आदर आहे, सन्मान आहे. आणि तो त्यांनी लांब लांब राज्यांपर्यंत तो प्रसार करायचा त्यांनी प्रयत्न केला, आणि तो प्रयत्न सफलही झालेला आहे. आणि नंतर जनार्दन स्वामी आणि संत एकनाथ यांनी काय केलेलं आहे, या इमारतीचा काय केलाय, इमारतीचा पाया इमारतीचा पिलर म्हणजेच खांब होण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या इमारतीला भक्कम आधार या एकनाथांनी दिलेला आहे. तर संत एकनाथ हे असे होऊन गेले की त्यांच्या घरी म्हणजे ते इतक्या निस्वार्थ भावनेने या वारकरी संप्रदायाचा प्रसार करत होते की स्वतः भगवंत म्हणजे विठ्ठल जे आहेत, ज्यांना आपण भगवंत म्हणत असतो, या वारकरी संप्रदायाचे जे ईश्वर आहेत, भगवंत आहेत, तर ज्यांची आपण आराधना करतो, हा वारकरी संप्रदाय त्यांच्यासाठी स्थापन झालेला आहे, त्यांच्या भक्ती करण्यासाठी. तर हे त्यांनाही राहवलं नाही, आणि त्यांनी स्वतः एका गरीब सेवकाचं रूप घेऊन या संत एकनाथ जे आहेत त्यांच्या घरी पाणी भरलेलं आहे अशी आख्यायिका आहे. तर
ते जवळजवळ काही दिवस काही वर्ष या संत एकनाथांची सेवा त्यांनी केली आणि त्यांना कळूही दिलं नाही की मी स्वतः भगवंत आहे आणि मी तुमच्या घरी हे सगळी सेवकाची कामे करत आहे. तर अशी आदर्श जी गाथा आहे ती आपल्या समोर या संतांनी आपल्या पुढे ठेवलेली आहे की आपण कसं वागायला पाहिजे, कसं भगवंत प्राप्ती करून घ्यायला पाहिजे आपल्या मनुष्य जन्मामध्ये. जो आपला मनुष्य जन्म आपल्याला मिळालेला आहे तो फक्त आणि फक्त मोक्ष प्राप्तीसाठी म्हणजेच भगवंत प्राप्तीसाठी जर आपण खर्ची घालवला तर आपल्याला मोक्ष प्राप्ती होते असं हे संत नेहमी आपल्या अभंगातून सांगत असतात. आणि तो अभंग ज्यावेळेस ते आपल्याला सांगतात त्यातून आपल्याला त्या प्रत्येक गोष्टीची प्रचिती येते की आपण भगवंत प्राप्ती कशी करायची आणि दैनंदिन जीवनात प्रापंचिक जीवनात कसं वागायला हवं. संत तुकाराम जणू या देवालयाचे कळस झाले. त्यांनी या संप्रदायाला परिपूर्ण वैभव प्राप्त करून दिले. अशा या देवालयात आपण शांत चित्ताने काय करायचं आहे, भगवंताचं भजन करायचं आहे. नंतर आता इथे पहा संत बहिणाबाई आहेत ज्यांनी ही कविता लिहिली, अभंग लिहिला. बहिणी म्हणे फडकती ध्वजा निरूपणा केले बोजा. तर बहिणी म्हणे फडकती ध्वजा. आता निरूपण म्हणजे कुठलंही कीर्तन असेल, प्रवचन असेल तर त्याचं काय करायचं असतं की शेवट जो आहे तो करायचा असतो. तो कशाने करायचा असतो, प्रवचन किंवा कीर्तनाने करायचा असतो. आणि बोजा म्हणजे छान सरस आणि भक्तिभावाने. तर तो काय करायचा, छान व्हायला पाहिजे. जे कीर्तन असेल किंवा प्रवचन असेल ते ऐकायला छान सुंदर वाटायला पाहिजे. अशा प्रकारे प्रवचन आणि कीर्तन जे आहे ते सरस आणि भक्तिभावाने केलं तर ते ऐकणाऱ्यालाही छान वाटते, सुखद वाटते. तर अभंगाच्या शेवटच्या कडव्यात बहिणाबाई म्हणतात, या वारकरी संप्रदाय रूपी देवालयाची ध्वजा भक्ती आणि ज्ञान यांच्या जोरावर फडकत आहे. मी केवळ त्याचे निरूपण केले आहे. तर काय आहे, ही ध्वजा फडकत आहे. या वारकरी संप्रदाय रूपी देवालयाची काय आहे, ध्वजा जे आहे, ध्वजा म्हणजे झेंडा. तर जो झेंडा आहे तो भक्ती आणि ज्ञान काय आहे, भक्ती आणि ज्ञान पण पाहिजे आपल्याला. नुसती भक्ती करून आपण कुणाची भक्ती करतोय, का करतोय याचंही ज्ञान आपल्याला तिथे असणं गरजेचं आहे. तर ही भक्ती आणि ज्ञान यांच्या जोरावर काय आहे, हा वारकरी संप्रदाय रूपी देवालयाची ध्वजा काय आहे, फडकत आहे. आणि याचं फक्त निरूपण जे आहे, प्रवचन किंवा कीर्तन जे आहे ते फक्त कुणी केलेलं आहे, मी केलेलं आहे. मी म्हणजे कोण, तर संत बहिणाबाई यांनी जे एक निरूपण केलेलं आहे ते त्या सांगत आहेत. तर इथे ही कविता किंवा हा अभंग संपलेला आहे. तर पहा इथे काही वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले आहेत, ऑब्जेक्टिव्ह. तर पाहूया आपण, वारकरी संप्रदाय रूपी इमारत उभे करणारे साहित्यिक रूपी संत कोण. तर पाया रचणारे कोण आहेत, पाया रचणारे संत ज्ञानेश्वर. भिंती उभारणारे कोण आहेत, भिंती उभारणारे ते आहेत संत नामदेव. नंतर खांब होणारे जनार्दन स्वामी आणि संत एकनाथ. तसंच कळस चढवणारे कोण आहेत, संत तुकाराम. तर अशा प्रकारे तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये त्याची उत्तरं लिहायची आहेत. आता इथे एका वाक्यात उत्तरं लिहायची आहेत. इमारत कशामुळे फळा आली. तर ही जी इमारत आहे ती कशामुळे साकारली आहे, तर ती संत कृपा झाल्यामुळे, संतांचा आशीर्वाद मिळाल्यामुळे ही इमारत काय झाली आहे, फळा आली आहे. वारकरी संप्रदायाचा पाया कोणी घातला. तर वारकरी संप्रदायाचा पाया जो आहे तो कोणी घातलेला आहे, संत ज्ञानेश्वरांनी. तसंच इमारतीवर कळस कोणी चढवला आहे. तर इमारतीवर कळस कोणी चढवा हे काम कोणी केलेलं आहे, संत तुकाराम यांनी केलेलं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हे प्रश्न तिथं काय करायचे आहेत, सोडवायचे आहेत. अशा प्रकारे हा पाठ इथे समाप्त झालेला आहे. कुणाला काही डाऊट असतील तर ते विचारू शकतात.
they can raise their hands. Yes, कुणाला काही प्रॉब्लेम आहे? प्लीज आस्क. Any doubt? ओके. तर अशा रीते इथं हा अभंग आपण पाहिलेला आहे आणि याचा व्यवस्थित तुम्ही अभ्यास करून याची प्रश्न उत्तरे जे काही येतील ते तुम्ही स्वाध्यायामध्ये लिहा आणि नंतर तुम्ही प्रश्नपत्रिकेमध्ये असा या पाठावरती या अभंगावरती कवितेवरती कुठलाही प्रश्न आला तर तो तुम्हाला सोडवता येईल. ठीक. हॅलो. हॅलो मॅडम. हॅलो.